नमो नमः. आपण पाहत आहोत एम ए सेकंड इयरचा काव्यप्रकाश हा ग्रंथ, जो साहित्यशास्त्र या विषयामध्ये आपल्याला शिकायचा आहे. त्याचे रचनाकार जे आहेत ते मोहम्मद आहे. एकूण 10 उल्हास आहेत काव्यप्रकाशमध्ये, पण आपल्याला अभ्यासायला जे आहे थर्ड सिमला हे 7वा आणि 8वा उल्हास. तर 7व्या उल्हासामध्ये आपण काव्यदोष पाहत आहोत. तर आतापर्यंत आपले 10 काव्यदोष पाहून झालेले. आता आपण 11वा अप्रतित्तम नावाचा जो काव्यदोष आहे तो पाहणार आहे. यत् केवलम शास्त्रे प्रसिद्धम यथा सम्यक ज्ञान महाज्योति दलित आशयाताजुषः. सम्यक ज्ञान महाज्योति दलित आशयाताजुषः विधीयमानम अपि एतद् न भवेत् कर्मबंधनम. अत्र आशय शब्दो, आशयाच्या खाली अंडरलाईन करा दुसऱ्या लाईनमध्ये शेवटचा शब्द, आशय शब्दो वासना पर्यायो योगशास्त्रादौ एव प्रयुक्तः. तर इथे म्हटलं आहे अप्रतीत दोष तेव्हा होतो जेव्हा शास्त्रप्रसिद्ध पारिभाषिक शब्द काव्यात प्रयुक्त केला जातो. त्यामुळे सामान्य वाचकाला त्या शब्दाची अर्थप्रतीती होत नाही. उदाहरणार्थ या योग्याला सम्यक ज्ञान झाल्यामुळे त्या महाज्योतीने त्याच्या सर्व वासना नष्ट झाल्या. अशा वेळी तो जीवनावश्यक कर्म करीत असला तरी त्याच्या फळात तो बांधल्या जात नाही. इथे आशय याला बॉक्स करा. आशयचा अर्थ मिथ्या ज्ञान. मिथ्या ज्ञान म्हणजे खोटे ज्ञान व त्यांचा संस्कार असा शास्त्रीय अर्थ अपेक्षित आहे. तो वासनेचा पर्याय म्हणून शास्त्रात वापरला जातो. असा सामान्य व्यवहारात रूढ नाही, दुर्बोध आहे. म्हणून इथे अप्रतीत दोष आहे. अप्रतीत म्हणजे की वाचकाला वाचल्यानंतर जो अर्थ अभिप्रेत आहे की जो मिळाला पाहिजे तो मिळतच नाही आहे. कारण की वाचकाला हे नॉलेजच नाही आहे की या शब्दाचा अर्थ असा आहे. त्याला जो माहीत आहे तो वेगळा अर्थ आहे, पण जो अपेक्षित आहे कवीला तो वेगळा अर्थ आहे. जसं की इथे आशयचा अर्थ कवीला जो अपेक्षित आहे तो कोणता आहे? मिथ्या ज्ञान. याला बॉक्स करून घ्या. मिथ्या ज्ञान व त्याचा संस्कार असा शास्त्रीय अर्थ अपेक्षित आहे. अपेक्षित आहे म्हणजे कवीला वाटतो की वाचकाला हा समजला पाहिजे, पण जेव्हा वाचक वाचतो आहे त्याला काय वाटत आहे? तो वाचनेचा पर्याय म्हणून शास्त्रात वापरला जातो. जेवढे शास्त्र असतील प्रसिद्ध त्याच्यामध्ये काय आहे की वाचनेचा पर्याय म्हणून तो शास्त्रात आणि इथे त्याला पाहिजे मिथ्या ज्ञान आणि त्याचा संस्कार. जवळपास थोडं आहे साम्य त्याच्यामध्ये, पण इथे वासना जी आहे ती अपेक्षित असल्यामुळे आणि तो अर्थ देत नसल्यामुळे, सामान्य व्यवहारात तो रूढ नसल्यामुळे इथे अप्रतीत असा जो दोष आहे तो तयार झालेला आहे. नंतर आहे ग्राम्यम. यत् केवले लोके स्थितम यथा राकाविभावरी कांत संक्रांत द्युती ते मुखम तपनीय शीलाशोभा कटिश्च हरते मनः. अत्र कटी शब्दाला अंडरलाईन करा. शेवटच्या लाईनमध्ये तिसरा शब्द शेवटू. तर अत्र कटी ही इति ग्राम्य. जेव्हा केवळ ग्राम्य व्यवहारात एखादा शब्द रूढ असतो, साहित्यात कवी लोकांनी प्रयुक्त केलेला नसतो, अशा शब्दांचा प्रयोग वाचकांना खटकतो, तेव्हा ग्राम्य पददोष होतो. ग्राम्य म्हणजे की बोली भाषेमध्ये, गावात बोलल्या जाणाऱ्या भाषेमध्येच एखादा शब्द प्रयोग केलेला आहे, साहित्यामध्ये तो वापरलेला नाही आहे. आणि ते कोणत्या साहित्यामध्ये? की जी प्रमाणित भाषा आहे. समजा आता संस्कृत भाषेची आता कसं झालेलं आहे की वराडी भाषेतही साहित्य रचलं जातं, किंवा खानदेशी भाषेतही साहित्य म्हणजे कविता केल्या जातात किंवा त्या सादर केल्या जातात. किंवा तुम्ही यूट्यूबला किंवा इन्स्टाला वगैरे जर तुम्ही स्किट वगैरे असं पाहाल, छोटे छोटे रील्स पाहाल, तर ते त्याला आता महत्त्व आलेलं आहे की ज्या लोकल लँग्वेजेस आहे, मग आपली वराडी असेल, आपण अमरावतीत राहत होतो, किंवा खानदेशातला व्यक्ती असेल, या भाषांनासुद्धा लोकप्रियता मिळालेली आहे आणि त्या भाषेंचा स्वीकार व्हायला लागलेला आहे. साहित्यामध्ये त्या भाषा येत नाही, पण म्हणजे प्युअर जर त्याच भाषेतलं साहित्य, जसं बहिणाबाई चौधरींच्या कविता आहेत त्या त्यांच्याच भाषेमधल्या आहे, वराडी भाषेमधल्या. त्यांना जी भाषा येत होती ग्रामीण भाषा त्या भाषेतल्या आहे, तरी ते साहित्यामध्ये गणलं जातं. पण साहित्य जे आहे ते म्हणजे जी प्रमाणित भाषा ज्याला म्हटलं जातं की पुस्तकीय भाषा जर असेल, मध्येच जर तो बोली भाषेतला शब्द आला तर त्याला म्हटलेला आहे मग ग्राम्य. आलाय लक्षात फरक? तर पौर्णिमेच्या रात्रीचा प्रियकर चंद्रमा, प्रियकराच्या खाली अंडरलाईन करा. प्रियकर चंद्रमा त्याच्या ठिकाणी सुद्धा ज्याने आपल्या तेज संक्रमित केले असे तुझे मुख, तसेच सोन्याच्या तुकड्याप्रमाणे तेज असलेली तुझी कंबर. आता कंबरला शब्द आलेला आहे कटी, कंबरला अंडरलाईन करून घ्या. माझे मन आकर्षित करीत आहे. इथे कटी हा ग्राम्य शब्दाचा प्रयोग केला आहे, म्हणून ग्राम्य दोष
आहे. म्हणजे इतर जो श्लोक आहे तिथे ग्राम्य शब्द नाही, फक्त एक शब्द तिथे ग्राम्य आला म्हणून तो दोष आलेला आहे. नंतर नेयार्थम निरूढा लक्षणाः काश्चित् सामर्थ्यम अभिधानवत् क्रियन्ते सांप्रतं काश्चित् नैव तु अशक्तितः इति यत् निषिद्धं लाक्षणिकं यथा. त्यानंतर शरदकाल समुल्लसी पूर्णिमा शर्वरी प्रियं करोति ते मुखं तन्वी चपेटापातन. इथे अंडरलाईन करा, चपेटापातन तिथीम. अत्र चपेटापातनेन निर्जितत्वं लक्ष्यते अथ समासगतमेव दृष्टम इति संबंधः अन्यत् केवलं समासगतम. आता बघा काय म्हटलेलं आहे, जेव्हा एखादा शब्द लाक्षणिक रीतीने, आता आपण 3 अर्थ पाहिले होते, व्यंगार्थ, वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंगार्थ. ते मी गंगाराम घोष यांनी सांगितलं. तर लक्षित अर्थ लाक्षणिक रीतीने प्रयुक्त केला जातो, पण त्याला रूढी कारणीभूत नसते किंवा प्रयोजनही दाखविता येत नाही, तेव्हा तो लाक्षणिक प्रयोग सदोष असतो व नेयार्थ दोष होतो. या बाबतीत कुमारील भट्टांनी आपल्या तंत्रवार्तिकामध्ये म्हटले आहे की काही लाक्षणिक पदे अशी असतात की कालांतराने वाचक शब्दाप्रमाणे नेमकाच अर्थ देतात. उदाहरणार्थ कर्मणी कुशलः. कर्मणी कुशल म्हणजे कर्मामध्ये कुशल असलेले. आता कुशलचा पहिले अर्थ होतो कुशल. कुश म्हणजे गवत, कुशाग्र ज्याला म्हणतात की, म्हणजे कुशाचं अग्र जसं टोकदार असते तसं टोकदार किंवा तसा निष्णात असं जे अर्थ असते. कर्मिणी कुशल, कर्मामध्ये कुशल ही रूढ लक्षणा आहे. काही पद विशिष्ट प्रयोजनामुळे वाच्यार्थाहून वेगळा लक्षार्थ देतात. वाच्यार्थाहून म्हणजे वाचल्यानंतर देणाऱ्या अर्थापेक्षा लक्षित अर्थ, वाचताना वेगळा अर्थ देते पण त्याचा जो अभिप्रेत अर्थ आहे, लक्षित अर्थ जो आहे तो वेगळा असतो. लक्षणं आहे. पण काही शब्द रूढी किंवा प्रयोजन नसतानाही अन्य अर्थ देतात. आता रूढी म्हणजे की ठरलेले आहे. रूढी लक्षणा म्हणजे काय की हे जे उदाहरण आहे कर्मणी कुशल, हा रूढा म्हणजे रूढी झालेले आहे ते, की त्याच अर्थाने तो वापरला जाणार, त्याला म्हणायचं रूढी लक्षणा. पण इथे म्हटलेलं आहे की रूढी किंवा प्रयोजन नसतानाही अन्य अर्थ देत आहे ते, की रूढी नाही आहे तिथे किंवा प्रयोजन नाही आहे पण तरीसुद्धा अन्य अर्थ देत आहे, असा अर्थ निषिद्ध मानला आहे. ही निषिद्ध लक्षणं आहे कारण ते पद तो अर्थ देण्यास असमर्थ असते. उदाहरणार्थ, हे कुशस्त्रिये तुझे मुख शरद ऋतूच्या तेजपूर्ण रात्रीचा प्रियकर चंद्र त्यालाही थप्पड खाण्याचा अतिथी बनविते. इथे चपेटापातन शब्दाचा लक्षार्थ पराजय असा काढावा लागतो, पण तो अयोग्य रीतीने लक्षात येतो, त्यासाठी रूढी किंवा प्रयोजन दाखवता येत नाही, म्हणून इथे नेयार्थ दोष आहे. नेयार्थ दोषापर्यंत जितके दोष सांगितले ते समासगत व असमासगत असे दोन्हीही प्रकारचे आढळून येतात, पण पुढे असलेले जाणारे केवळ समासगतच आढळणार आहेत. आता आपण जे 13 दोष पाहिले ते त्यांचं म्हणणं आहे की आतापर्यंत जे दोष पाहिले ते समासगत होते किंवा असमासगत होते, म्हणजे मिश्रित होते दोन्ही पण आता पुढे जे पाहू आपण ते समासगतच राहणार. आता इथे जो श्लोक आहे ना, चपेटापातन, मराठीत आपण ही वाक्प्रचार वापरलाही जातो की इतकं चांगलं काम केलं की समोरच्याच्या थोबाडीतच बसली बा, असं म्हणतात बऱ्याचदा की एवढी ती हुशार आहे किंवा एवढी सुंदर सून करून आणली की समोरच्याच्या म्हणजे की समोरच्याचा पराजय झाला या अर्थाने आहे तो. पण आता त्या काळामध्ये हा अर्थ रूढ नसेल, म्हणजे याचा अर्थ की तेव्हापासून मग असं म्हणायला हरकत नाही की हा अर्थ तिथूनच आलेला आहे मग, पण जेव्हा या काव्यामध्ये तो वापरला गेला तेव्हा नाही होता तो रूढ, म्हणून तो दोष मानला गेलेला आहे. म्हणजे तो वाक्प्रचारामध्ये नंतर आला की असं काम केलं की समोरच्याच्या थोबाडीतच मारले गेली बा. थोबाडीत मारणे म्हणजे काय की कमीपणा समोरच्याला निदर्शनास आणून देणे असं. तर नेयार्थ दोष हा असा झालेला आहे की नेयार्थ म्हणजे त्या अर्थापर्यंत न्यावं लागत आहे वाचकाला, तो जसाचा तसा त्याला भेटत नाही आहे जो पाहिजे तो अर्थ, म्हणून तो नेयार्थ दोष झालेला आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचे उदाहरण चपेटापातन, थोबाडीत मारणे. तिथे पराजय हा अर्थ अभिप्रेत आहे पण निघतोय त्याच्यातनं थोबाडीत मारणे. नंतर आहे क्लिष्टम, ही ओढ राहिली ती 14 नंबरचा जो दोष आहे क्लिष्टम. यथो अर्थ प्रतिपत्तीर व्यवहिता यथा
अन्निलोचन अत्रिलोचन आहे अत्रिलोचन संभूत ज्योतिः उद्गम भासिभिः सदृशं शोभते अत्यर्थं भूपाल तव चेष्टितम् अत्र अत्रिलोचन संभूतस्य चंद्रस्य ज्योतिर उद्गमेन भासिभिः कुमुदैः इत्यर्थः. जेव्हा एखाद्या पदाचा अर्थ विलंबाने कळतो तेव्हा क्लिष्ट दोष होतो, कारण अर्थाची प्राप्ती अडथळ्याने युक्त असते. कालांतराने विचार केल्यावर अपेक्षित अर्थाचे आकलन होते. उदाहरणार्थ, हे राजा, तुझ्या क्रिया अत्रि ऋषीच्या डोळ्यातून उत्पन्न झालेली ज्योती म्हणजे चंद्रमा, त्याच्या प्रकाशाने विकसित होणाऱ्या कमळाप्रमाणे प्रसन्न करणाऱ्या शोभून दिसतात. येथे अत्रीच्या डोळ्यातून जन्माला आलेल्या चंद्राची ज्योती व तिच्या प्रकाशाने विकसणारे पांढरे कमळ, त्याप्रमाणे तुझे कार्य यश धवल आहे, हा अर्थ लक्षात येण्यास खूप विलंब लागतो, म्हणून इथे क्लिष्टम दोष आहे. आता यांनी क्लिष्ट करून टाकला अर्थ जो आहे तो, की त्यांनी काय म्हटलं, हे राजा, तुझ्या क्रिया म्हणजे तुझे कार्य जे आहे अत्रि ऋषीच्या डोळ्यातून उत्पन्न झालेल्या ज्योती म्हणजे चंद्रमा, ही अत्रि ऋषींचे जे डोळे आहे त्याच्याशी तुलना केलेली आहे राजाच्या कार्याची. ही अत्रि ऋषीच्या डोळ्यातून उत्पन्न झालेली ज्योती म्हणजे चंद्रमा, या त्याच्या प्रकाशाने विकसित होणाऱ्या कमळाप्रमाणे प्रसन्न करणाऱ्या शोभून दिसतात. येथे अत्रीच्या डोळ्यातून जन्माला आलेली चंद्राची ज्योती व तिच्या प्रकाशाने विकसणारे पांढरे कमळ, त्याप्रमाणे तुझे कार्य यश धवल आहे, हा अर्थ लक्षात येण्यास खूप विलंब लागतो. म्हणजे वाचता वाचता आपल्याला नेमकं कवीला म्हणायचं काय आहे हे कळत नाही आहे. आपण जेव्हा अर्थ वाचला तेव्हाही तुझ्या लक्षात, मी एक्सप्लेन केल्याशिवाय तुझ्या लक्षात आलं नसतं की नेमकं यांना कशाला महत्त्व द्यायचं आहे. अत्रि ऋषींच्या डोळ्याला महत्त्व द्यायचं आहे, की विकसणाऱ्या कमळांना महत्त्व द्यायचं आहे, की राजाच्या कार्याला महत्त्व द्यायचं आहे, हे कळायला खूप वेळ लागून जातो, म्हणून त्याला म्हटलं आहे क्लिष्टम. नंतर आहे अविमृष्ट विधेयांश. अविमृष्ट प्राधान्याने, हा 15 नंबरचा दोष आहे. अविमृष्ट विधेयांश प्राधान्येन अनिर्दिष्ट विधेयांशो यत्र यथा मूर्धन्या मुदवृत्त कृता विरल गलत रक्त संसक्त धारा धौते शांगघ्री प्रसादो पतन जय जगत जात मिथ्या महिमनाथ. मिथ्या महिमनाथला अंडरलाईन करा. कैलासोल्लास नेच्छा व्यतिकर पिशून उत्सर्पित दर्पोद धुराणां दोषणां चैषां किम एतत् फलम इह नगरी रक्षणे यत् प्रयासः अत्र मिथ्या महिम्नत्व नानुवाद्यम अपि तु विधेयं यथा वा स्त्रतां नितंबात् अवरोपयन्ति पुनः पुनः केसरदाम कांचीं न्यासीकृतां स्थानविदा स्मरेण द्वितीय मौर्वीम इव. याला अंडरलाईन करा. द्वितीय मौर्वीम इव कार्मुकस्य. अत्र द्वितीयत्वं मात्र उत्प्रेक्षं मौर्वीं द्वितीयाम् इति युक्तः पाठः. अथ यथा वा वपु विरूपाक्षम् अलक्ष्यजन्मता. अलक्ष्यजन्मताला अंडरलाईन. दिग् अंबरत्वेन निवेदितं वसु वरेषु यत् बालमृगाक्षी मृग्यते तदस्ति किं व्यस्तम अपि त्रिलोचने अत्र अलक्षिता जानीहि इति वाच्यम. यथा वा, हे सगळे उदाहरणं आहेत. आता 4 उदाहरणं दिलेली आहे. इकडे अजून 5-6 असे उदाहरणं आहेत. आनंद सिंधू अतिचापल शाली चित्त सौदाननैक सदनं क्षणमपि अमुक्ता. अमुक्ताला अंडरलाईन. सा सदैव एव सर्वदैव भवता तद उत्तदन्तचित्ता तान्ति तनोति एव सम्प्रति धिक् अस्मान्. अत्र न मुक्ता इति निषेधो विधेय. नवजलधरः सन्नद्धयो अयं न दृप्तनिशाचरः सुरधनुः इदं दूराकृष्टं न तस्य शरासनम्. अयमपि पटुः धारासारो न बाणपरम्परा कनकनिकष स्निग्धा
विद्युतप्रिया न ममोर्वशी इत्यत्र न त्वमुक्ततानुवादेन अन्यतत्र कश्चित् विहितम् यथा वा जुगोप आत्मनम् अत्रस्थो भेजे धर्मम् अनातुरः अगृह्णुश्चाददे सो अर्थान् असक्तः सुखम् अन्वभूत इत्यत्र अत्रस्तत्वादी अनुवादेन आत्मनो गोपनादी. तर आता पहा, इथे सगळे जे 6 उदाहरण आहे त्याचं विवरण पाहू आपण. अविमृष्ट विधेयांश हा नावाचा दोष आहे. जेव्हा एखादी गोष्ट प्राधान्याने सांगावयाची असते, विधेय असते, तिचाच गौण रीतीने उल्लेख केला जातो. म्हणजे सांगायची जी मेन गोष्ट आहे तिचाच उल्लेख करताना असा केला की जी कमी महत्त्वाची आहे, तेथे अविमृष्ट विधेयांश दोष होतो. की जे मेन सांगायचं आहे ते असं सांगितलं की त्याला कमी महत्त्व दिलं गेलं सांगताना, असं झालं. विधेय गोष्ट समासगत केल्यास ती गौणत्वाला प्राप्त होते. मग असं केव्हा होते की जी विधेय गोष्ट आहे, जी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती समासगत केली, समासामध्ये मांडून टाकली, तर मग काय होते की ती गौणत्वाला प्राप्त होते, गौण होते, म्हणजे कमी महत्त्वाची होते. रावण स्वतःचा धिक्कार करीत म्हणतो, मानेला कापून गळ्यातून ओघळणाऱ्या अखंड रक्ताच्या धारेने शंकराचे पाय धुवून जगत जेथे पदाचा कृपाप्रसाद प्राप्त केला त्या शिरांचा महिमा व्यर्थ आहे. तसेच कैलास पर्वत उपटून काढण्याच्या इच्छेच्या कार्यात अतिशय कठोर कार्य करणाऱ्या माझ्या 2 हातांचे काय हेच फळ आहे की ही लंका नगरीचे रक्षण करावयास एवढे कष्ट पडत आहेत. आता आपल्याला माहीत आहे की रावणाने जेव्हा शंकराची तपश्चर्या केली होती तर शंकरजींना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी स्वतःचा शिरच्छेद केला आणि ते पुन्हा त्याचं शिर असे, म्हणजे अशी मान्यता आहे. मग तो जिवंत झाला आणि मग शंकरजी त्याच्यावरती प्रसन्न झाले. तर त्याचं वर्णन करत आहे तो की मग पुढे आलेल्या वानरांनी जाळलेल्या लंकेचे संरक्षण करताना रावणाची तारंबळ उडाली. यात इतके वर्ष मिळालेले श्रेष्ठत्व पराक्रम व्यर्थ झाला. ही गोष्ट मुख्य विधेय आहे. मग त्याला म्हणायचं काय आहे की माझा पराक्रम आहे किंवा माझं श्रेष्ठत्व आहे ते गौण झालं. पण इथे आपल्याला हायलाईट काय होतं आहे, शंकराची आराधना करताना त्यांनी गळा कापला, ब्ला 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 असं सगळं झालं. तर त्याला नेमकं सांगायचं आहे त्याचं श्रेष्ठत्व असूनही त्याला वानरांची सेना म्हणजे माकडं आलेली आहेत आणि त्यांनासुद्धा थोपवणं कठीण जाते आहे, म्हणून त्याला स्वतःची लाज वाटते आहे. असं झालं की काय कामाचे मग माझी श्रेष्ठत्व जे आहे ते. तर ही गोष्ट मुख्य विधेय आहे, पण मिथ्या महिम्नात असा समास करून ते बाहूंचे विशेषण असल्यामुळे त्याचा अर्थ गौण रूप धारण करतो, म्हणून ते प्रामुख्याने सांगावयाचे ते गौणत्वाने सांगितले, म्हणून इथे अविमृष्ट विधेयांश दोष आहे. तसेच दुसरे उदाहरण देतात पार्वतीच्या मेखलेचे कालिदास कुमार संभवात वर्णन करतात. आता कालिदासांनी कुमार संभव हे महाकाव्य लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये पार्वती आणि शंकरजींना झालेला कुमार म्हणजे कार्तिकेय याच्या जन्माच्या आधीची कथा आहे, म्हणजे तिथपर्यंतची कथा. तर योग्य ठिकाणी ठेवण्याचे ज्ञान असलेल्या मदनाने आपली धनुष्याची दुसरी दोरी पार्वतीच्या कंबरपट्ट्याच्या दोरीच्या रूपाने ठेवली. अशी ती दोरी पार्वतीच्या कमरेवरून घसरणारी ती वारंवार कमरेवर ठेवत आहे. इथे उत्प्रेक्षा अलंकार आहे. कंबरपट्ट्याच्या मेखलेवर मदनाच्या धनुष्याच्या दोरीची कल्पना केली आहे. ती मेखला म्हणजे कंबरपट्टा म्हणजे जणू काय दुसरी धनुष्याची दोरी. ही उत्प्रेक्षास विधेय प्रमुख अर्थ आहे. त्याकरिता मौर्वीम द्वितीया असा पाठ असणे आवश्यक होते, परंतु द्वितीय मौर्वीम असा कर्मधारय समास केला. म्हणजे हे पाहिजे होतं, याला अंटरले की मौर्वीम द्वितीया असं पाहिजे होतं, पण मग ते त्याच्या चाली छंदामध्ये बसत नसेल म्हणून त्यांनी काय केलं, द्वितीय मौर्वीम असा कर्मधारय समास केला. त्यामुळे द्वितीय विशेषण झाले व त्या अर्थाला गौणत्व आले, म्हणून इथे विमृष्ट विधेयांश दोष आहे. मग इथे हा दोष तयार झाला की मदन जो आहे, कामदेव ज्याला म्हणतात की जो प्रेमाची देवता, कामाची देवता असं म्हणतात, त्याच्याजवळ एक धनुष्य असतो, कामदेवाचा धनुष्य, आणि त्याला जी प्रत्यंचा असते म्हणजे त्याची जी दोरी असते त्याला उपमा दिलेली आहे पार्वतीच्या कंबरपट्ट्याची. आणि तो उल्लेख करताना मग त्यांचं म्हणणं आहे की द्वितीय मौर्वीम हा जो शब्द आहे हा चुकीचा वापरला, समास जो कर्मधारय वापरला तो. नंतर कुमार संभवातच
दुसरं उदाहरण दिलं त्यांनी की देतात ब्रह्मचारी पार्वतीला म्हणतो की हे बाल हरिणीप्रमाणे डोळे असलेल्या पार्वती, बाल हरिणीप्रमाणे डोळे असलेल्या म्हणजे हरणाचे डोळे चंचल असतात आणि मोठे असतात, ते सतत भिरभिर इकडे तिकडे बघत असतात, म्हणून हरणासारख्या डोळ्यांची उपमा दिली जाते स्त्रियांच्या डोळ्यांना. डोळे असणारी पार्वती वरच्या ठिकाणी ज्या गोष्टी शोधल्या जातात, वराच्या ठिकाणी ज्या गोष्टी शोधल्या जातात त्यापैकी त्रिलोचन शंकराच्या ठिकाणी तर एक तरी आहे का? शरीर तिसऱ्या डोळ्यामध्ये मुळे कुरूप दिसणारे आहे, दिशा हेच वस्त्र आहे, त्यावरून त्याची संपत्ती लक्षात येते, त्याच्या जन्माचाही ठाव ठिकाणा नाही, सौंदर्य संपत्ती श्रेष्ठकुळ वराच्या ठिकाणी पाहिले जाते. इथे अलक्षिता जनिही म्हणजे इथे ही स्टोरी अशी आहे की शंकरजी स्वतःच ब्रह्मचारीचं रूप धारण करून येतात जेव्हा की पार्वती तपश्चर्या करत असते शंकरजींना प्राप्त करण्यासाठी. पार्वतीला शंकरजींशी विवाह करायचा असतो महादेवांशी, पण महादेव हे तर वैराग्य मूर्ती आहेत, ते वैरागी आहेत, ते लग्न वगैरे या भानगडीत न पडणारे, परंतु कार्तिकेयाचा जन्म होणं आवश्यक होतं, कारण की जो एक असुर होता त्यांनी वर मागितलेला होता की शंकर आणि पार्वतीचा जो मुलगा असेल तोच माझी हत्या करू शकेल. मग त्याला माहीत होतं की शंकरजी हे शंकराची त्यांनी शंकराच्या पुत्राचं म्हटलं होतं, त्याला माहीत होतं की शंकर हे वैरागी आहेत, ते लग्न करणार नाही, त्यांना पुत्र पण होणार नाही, त्याच्यामुळे मी मरणार नाही. तर म्हणून मग त्यांनी तो वर मागितला. पण मग सगळ्या देवतांनी प्लॅन केला की जर असं झालं की हा जर राक्षस आहे तो जर मेला नाही तर प्रलय येणार किंवा चांगली गोष्ट होणार नाही, सगळ्यांसाठी खूप विनाशाची गोष्ट ती होणार, म्हणून मग शंकर आणि पार्वतींचा विवाह व्हावा अशी योजना आखली गेली. त्यामध्ये मदनाची कामगिरी होती की शंकरजी ध्यानस्थ आहेत, पार्वती पूर्ण शृंगार करून शंकरजींच्या समोर येणार आणि मग जो मदन आहे तो वसंत ऋतूमध्ये जशी फुलं फुलतात तसं तो सगळं वातावरण तयार करणार की फुलं फुललेली आहे, सुगंध येतो आहे, छान नुपुरांचा आवाज येतो आहे, सुंदर सुंदर वाद्य वाजता आहेत आणि त्या सगळ्यांमुळे मग शंकरजी त्यांच्या ध्यानातून उठतील आणि ते डोळे उघडतील. डोळे उघडल्याबरोबर ते पार्वतीला पाहतील, पार्वतीच्या प्रेमात पडतील. ही योजना आखल्या गेली देवतांकडून. तर शंकरजी बसलेले इकडे पार्वती समोर आहे, मदन बाजूला आहे आणि म्हणजे डोळे उघडल्यानंतर पार्वतीला बघतील आणि त्याच वेळेस मदन मग त्यांच्यावरती प्रेमाचा बाण सोडणार शंकरजींवरती आणि शंकरजी पार्वतीच्या प्रेमात पडणार. पूर्ण योजना प्लॅन ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तो आखला गेला. तसं त्याचं म्हणजे इम्प्लिमेंटेशन त्याची म्हणजे त्याचं काय ते जे योग्य योग्य ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत त्या झाल्यासुद्धा. पण झालं काय नेमकं की शंकरजी ध्यानात होते, सगळ्या गोष्टी जशा आहेत तशा झाल्या. शंकरजींनी डोळे उघडले, डोळे उघडून त्यांनी पार्वतीकडे न पाहता डायरेक्ट मदनाकडे पाहिलं आणि ते पण तिसरा डोळा उघडून आणि मदनाला भस्म करून टाकलं. म्हणून असं म्हणजे म्हटलं जातं की मदनाला भस्म झाला. मग रती जी आहे त्याची पत्नी ती नंतर विलाप करू लागली, रती विलाप झाला आणि मग तिने मग तो उपशाप मागितला आणि मदन मग पुन्हा जिवंत करण्यात आला. मग नंतर मग हा जो प्रसंग आहे, हा इन्सिडन्स जो आहे तो झाल्यानंतर पार्वतीच्या लक्षात आलं की वैरागी व्यक्तीला जिंकण्यासाठी शृंगार कामाचा नाही, वैराग्यच कामाचं आहे. वैराग्याला जिंकण्यासाठी वैराग्यातूनच जिंकावं लागेल, तपश्चर्येतूनच मला शंकरजी प्राप्त होतील. म्हणून मग ती गेली वनामध्ये आणि तपश्चर्या करू लागली, घोर तपश्चर्या तिने केली. म्हणून तिला अपर्णा असं सुद्धा नाव पडते की अपर्णा म्हणजे तिने पानंसुद्धा खाणं सोडून दिलं. पहिले ती फक्त म्हणजे तिने अशी तपश्चर्या सुरू केली की पहिले ती फळं कंदमुळं वगैरे खाऊ लागली, मग ते सोडून दिले. मग ती झाडाचे खाली पडलेले पानं वेचून ते खाऊ लागली, मग तिने ते सुद्धा सोडून दिले. म्हणून तिला अपर्णा म्हटलं जाऊ लागले की पानंसुद्धा सोडून ती तपश्चर्या म्हणजे खाणं पिणं सोडून दिलं आणि तपश्चर्या करू लागली. मग शंकरजी तिच्यावरती प्रसन्न झाले. मग तिची परीक्षा घ्यायची म्हणून ब्रह्मचार्याचं रूप धारण करून आले आणि तोंडाला येईल तशी शंकरजींनी स्वतःचीच निंदा नालस्ती तिच्यासमोर करायला सुरुवात केली. त्याच्याच संबंधीचा हा श्लोक आहे की ते स्वतःची निंदा नालस्ती करत आहे. पण पार्वती खूप रागावते, मग त्यांच्यावरती अशी रागाने थरथर कापू लागते त्या ब्रह्मचार्यावरती आणि ती म्हणते की जिथे शंकराची निंदा नालस्ती केली जाईल तिथे एक क्षणभरही मी थांबणार नाही आणि ती निंदा मी ऐकणार नाही, मला हे बिलकुल मान्य नाही. ती निघू लागते तिथनं. तेव्हा शंकरजी तिचा हात पकडतात आणि मग तिला सांगतात की मीच तो आहे जो तुला हवा होता आणि आता मी तुझ्याशी विवाह करण्यासाठी इच्छुक आहे. आणि मग तिथे नंतर मग त्यांचा म्हणजे विवाह होतो. मग ती मोठी मग त्याचं वर्णन आहे की त्यांची वरात कशी निघते, मग तिथे सगळे भूत प्रेत जे आहेत गण आहेत
ते सगळे जमा होतात, मग ते नाचतात, त्यांची ती वरात आणि ती जी पार्वतीचे आई वडील आहे ते शंकरजींना पाहतात. त्यांची इच्छा असते आईवडिलांची की विष्णूशी व्हावा विवाह पार्वतीचा, कारण की सगळ्या आईवडिलांना जसं वाटते की आपला जावई स्मार्ट असावा, हँडसम असावा, पैशावाला असावा, तसं पार्वतीच्या आईवडिलांना पण हिमालयाला वाटत असते की मैनाला आणि हिमालयाला की विष्णूशी व्हावं. पण पार्वतीला माहिती असते की अर्धनारीचं जे महत्त्व आहे, म्हणजे अर्धांगिनी हे शब्दशः आणि कृतीतून आणि तत्वातून जर कोणी मला देऊ शकत असेल तर ते एकमेव व्यक्ती आहे ती, जे की महादेव. म्हणून तिला महादेवशीच लग्न करायचं असते आणि म्हणून ती एवढा सगळा महादेव तर सुंदर हो आहेत, पण त्यांचं अपिअरन्स तसा नव्हता ना, म्हणजे राहणीमान महादेवांचं. भस्म लावायचे अंगाला, ती पण भस्म कुठली तर स्मशानातली भस्म असं म्हटलं जाते की ते अंगाला लावायचे. तिसरा डोळा आहे, त्यांना तेच तर वर्णन आलेलं आहे, 3 डोळे आहे, प्रेतांची माळा आहे आणि अंगावरती वस्त्रच नाही आहे. ते जे आहे ते म्हणजे व्याघ्रांबर ज्याला म्हटलं जातं ते आहे. तर किंवा दिगांबर असं म्हटलं जातं की दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे असं वर्णन आलेलं आहे त्याच्यामध्ये. दिशा हेच ज्याचे म्हणजे वस्त्रच नाही आहेत, तसेच राहतात आहे. निशा हे घर आहे, निशा नाही, दिशा 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 दिगांबर ज्याला म्हणतात ना, दिशा हेच अंबर असणे म्हणजे वस्त्र असणे या अर्थाने. तर अशी तो निंदा करू लागतो, म्हणजे सगळेच शंकरजींच्या विषयी. मग आभूषण काय तर साप घालतोय बगड्यामध्ये आणि राहतो कुठे आहे तर कैलास पर्वतावरती, घरही नाही आहे स्वतःचं. अशा ठिकाणी तुम्ही मुलगी देणार का स्वतःची? तर पण मग मुलीला शंकरजींनाच वरायचं असते आणि ती तेच करते. आणि आज ते कपल म्हणजे आता आपण आयडल कपल ज्याला म्हणू की शंकरजींनी स्थान पार्वतीला मांडीत दिलेलं आहे, मांडीवर बसते शंकरजींच्या पार्वती आणि लक्ष्मी ही पाय दाबत बसते विष्णूंचे, ती सेवा करते आहे. आणि ही अर्धांगिनी आहे, अर्धनारी नटेश्वराचं रूप शंकरजींनी म्हणजे स्वतःचा अर्धा भागाचं शरीर जे आहे ते पार्वतीला डेडिकेट केलं. आणि जेव्हा कालिका मातेचं रूप घेते पार्वती आणि ती म्हणजे खूप अशी अग्रेसिव्ह आहे, खूप जास्त रौद्र रूप तिने धारण केलेलं आहे, तिला शांत करण्यासाठी काय करत आहे शंकरजी, ते तिच्या पायाची लोळण घेत आहे की मग तिचं पाय पडतो आहे शंकरजींच्या छातीवरती आणि मग ती जीभ बाहेर काढते, चूक झाली बा माझ्याकडनं, माझ्या पतीच्या अंगावरती माझा पाय पडलेला आहे. मग तिचं जो आवेश आहे तो शांत होतो. म्हणजे पूर्ण देवतांना सुद्धा तिला शांत करणं जमत नाही, म्हणजे तिच्या त्या आवेशामुळे तो रक्तबीज नावाचा जो असुर होता त्याला मारल्यानंतर ती खूप राग आला तिला, खूप तिचं म्हणजे राग जो आहे तो अनावर होऊन गेला. आणि त्या रागामुळे, त्या रागाच्या प्रभावामुळे ज्वालामुखी फुटायला लागले आणि असे प्रलय येऊ लागले सृष्टीमध्ये, अशी हाहाकार माजला. आणि मग आता हिला शांत कसं करायचं, कोणाची हिंमत होत नाही तिचं ते रूप बघून आणि तिचा तो आवेश बघून. मग सगळे महादेवांकडे गेले की तुम्हीच आता तुमच्या अर्धांगिनीला शांत करा. मग त्यांना पण भीती वाटू लागली, आता काय करायचं. तर ते तिच्या पायाच्या भोवती खाली लोळून घेतलं त्यांनी की आता तू माझ्या म्हणजे वक्षस्थलावरती पाद प्रहार कर आणि शांत हो. मग तेव्हा ती शांत झाली. म्हणजे तेवढा मान जो आहे तो शंकराकडून मिळणार होता आणि हे पार्वतीला माहिती होतं, म्हणून तिने विष्णूला न वरता महादेवाला वरलं असं आहे ते. तर म्हणून मग लग्नामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे रिस्पेक्ट. ती शोधावी कधी पण. व्यक्ती महत्त्वाचं म्हणजे व्यक्तीचा जो पैसा आहे तो महत्त्वाचा नाही, किंवा त्याचं स्टेटस, त्याचं राहणीमान हे जास्त महत्त्वाचं नाही. तर जास्त महत्त्वाचं लग्नामध्ये काय असेल तर एकमेकांविषयी आदर करता येणे, हे शंकर आणि पार्वतींच्या माध्यमातून आपल्याला कळून येतं. म्हणजे नंतर आहे तर इथे दोष कसा आहे त्यांचं म्हणणं आहे की इथे अलक्षिता हा जनिही असे म्हणावयास पाहिजे होते. तिथे अलक्ष जन्मता हा शब्द आलेला आहे, मला वाटतं तो आपण अंडरलाईन पण केलेला आहे. अलक्षता जन्मना तो अलक्षिता जनिही पाहिजे. हे पद अविमृष्ट विधेयांश दोषाने युक्त आहे, कारण शंकराचा जन्म ही अलक्षित आहे. हा अर्थ विधेय आहे, पण समासात अलक्ष पद विशेषण झाल्यामुळे गौणत्वाला प्राप्त झाला आहे. मग इथे त्यांना की शंकरा स्वयंभू आहेत ना महादेव, कोणाच्या उदरातून नाही आलेले आहेत जन्माला, योनीतून नाही जन्म झाला आहे त्यांचा, तर म्हणून मग अलक्ष जन्मतात असं त्यांना म्हटलेलं आहे. तर नंतर आहे आनंदाची स्त्रोत असलेली माझ्या चंचल चित्ताला एकाग्र करणारे एकमेव स्थान असलेली, क्षणभरही तुझ्यापासून वियुक्त न झालेली
अशी तिची चिंता तुला आता इतकी त्रस्त करीत आहे व आम्ही तुझे मित्र काहीही करू शकत नाही, त्या आमचा धिक्कार असो. जी तुझी प्रेयसी क्षणभरही तुझ्यापासून वियुक्त झाली नाही, हा अर्थ प्रमुख विधेय आहे. न मुक्ता हा निषेध वाच्य असताना तो अमुक्ता असा नय समास केल्यामुळे गौण झाला आहे. म्हणजे न मुक्ता हवा होता, त्यांनी अमुक्ता असा नय तत्पुरुष समास केला म्हणून तो गौण झाला, म्हणून अविमृष्ट विधेयांश दोष झाला. जिथे नकारात्मक अर्थ विधेय आहे तेथे नय समास करणे अयोग्य आहे. नय समास करू नये असं म्हणणं आहे. नकारात्मक अर्थ जर तुम्हाला द्यायचा असेल, नकार दाखवायचा असेल तर तिथे नय समास करणे अयोग्य आहे. असे जसे विक्रमोर्वशीय नाटकात विक्रम म्हणतो. विक्रम आणि उर्वशी हे नाटकाचे नायक आणि नायिका. हा पाण्याने भरलेला सिद्ध झालेला मेघ तो उन्मत्त राक्षस नाही. हे इंद्रधनुष्य लांबपर्यंत ओढलेले त्याचे धनुष्य नाही. हा खूप मोठा पाण्याचा धारांचा समुदाय त्याच्या बाणांचा वर्षाव नाही. व ही दगडावर सुंदर सोन्याची रेष असावी तशी ही विद्युत माझी उर्वशी नाही. इथे मेघाचे दृश्य पाहून राक्षसाने पळविलेल्या उर्वशीची त्याला आठवण होते व हे मेघ विद्युतचे दृश्य आहे, सत्य घटना नाही याची जाणीव तो आपल्या मनात करून देतो. हा प्रमुख अर्थ नकारात्मक विधेय असल्यामुळे नय समास केला नाही व म्हणून इथे अविमृष्ट विधेयांश दोष नाही असं म्हणण्यात येतं. अविमृष्ट दोष नाही झाला याचं पण उदाहरण त्यांनी दिलं. आनंद सिंधू या श्लोकात अमुक्ता शिवाय दुसरे उद्देश नाही म्हणून अनुवाद्य नाही व ते समासगत असल्यामुळे इथे विमृष्ट विधेयांश दोष आहे. आता याच्यातलं एखादं उदाहरण लक्षात ठेवायचं पेपरमध्ये एक्सप्लेन करताना. पार्वतीचं लक्षात ठेवायचं ते, कारण चांगलं लक्षात आलं असेल आता आपण स्टोरी ऐकल्यामुळे. ठीक आहे. तर कुमार संभवातील जो ब्रह्मचारी आहे तो कसा निंदा नालस्ती करतो आहे हे 3 नंबरचं जे आहे त्याला गोल करून घ्या. हे उदाहरण देऊन तुम्ही अविमृष्ट दोष जो आहे तो एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे. तर आता शेवटचा दोष आहे आपला, पण याच्यामध्ये पण खूप सारे श्लोक आहेत, 5 श्लोक आहेत म्हणून हा आपल्याला एक्सप्लेन करायला खूप वेळ लागेल. तर आपण आता उद्याला बघू. ठीक आहे. नमो नमः. पुनर्मिलामः.